काही इथं वेगळा बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी उभा नाहीये. ऑलरेडी तुम्ही सगळेच खूप एक्सपर्ट आहात. यू हॅव ऑल व्हेरी बिझी ओपीडीज आणि मी ट्रान्सप्लांट फिजिशियन किंवा हेमॅटॉलॉजिस्ट म्हणून माझं एज फक्त 2-3 वर्षाचं आहे आणि तुमचं फिजिशियन म्हणून किंवा एक डॉक्टर म्हणून एज काही जणांचं 20-30 वर्षापर्यंतचं आहे. त्यामुळे मी काही खूप मोठा नाही. फक्त मला ॲनिमिया माहीत आहे किंवा CBC माहीत आहे म्हणून मी कदाचित या साईडला आहे आणि तुम्हाला बरंच काही माहीत आहे म्हणून तुम्ही कदाचित त्या साईडला आहात. तुम्ही सगळेजण असे आहात की मी काय माझ्याकडे पेशंट आल्यानंतर मी लगेच 5-50 टेस्ट लिहून देतो आणि त्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन करतो. बट यू गाईज आर द वन जीव दाखव आणि त्यावर त्याला ट्रीटमेंट लिहून देता. पल्स बघून त्याची ट्रीटमेंट लिहून देता. त्यामुळे यू आर द रिअल होप ऑफ दिस सोसायटी. बेसिकली सुरुवातीला तो पेशंट येतोच तुमच्याकडे, त्याच विश्वासाने तो परत परत तुमच्याकडे येतो आणि म्हणूनच आज जर भारताला सशक्त करायचं असेल, भारताला जर आपल्या हेल्थ सिस्टीमला जर सशक्त करायचं असेल तर प्रायमरी फिजिशियन्स ऑर द GPs आर द पीपल हू नीड टू नो हाऊ टू टॅकल द प्रायमरी सिम्टम्स. आणि म्हणूनच आज सगळ्यांना तुमच्याबरोबर CME करणं किंवा तुमच्याबरोबर बोलणं जास्त महत्त्वाचं आहे रादर दॅन डुईंग समथिंग फॉर MMC क्रेडिट पॉईंट 2, 3, 4, 5 हे जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं. या बोलताना काही माझं 10 मिनिटाचा टॉक असेल, पण मध्ये सुद्धा काही कोणाला प्रश्न असतील तर यू कॅन जस्ट रेज युअर हँड अँड आज क्वेश्चन. दिस शुड बी द डायलेक्ट किंवा दोघांमध्ये चर्चा होईल अशा प्रकारचंच हे असलं पाहिजे. मी CBC का चूज केलं? एक तर छोटा टॉपिक आहे, लवकर होऊन जाईल. माझा रोल मी म्हटलं कमर्शियल ब्रेक सारखा आहे, त्यामुळे CBC बद्दल बोलणे आणि आपल्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटची ॲड करणे एवढंच माझं यातला पर्पज आहे. पण दिस इज द मोस्ट कॉमन थिंग विच कम्स ऑन युअर टेबल. प्रत्येक पेशंटला आपण जर काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन करायचं तर CBC हा पहिला प्रायमरी मुद्दा आहे आणि तिथूनच आपण काम सुरू करतो. CBC मध्ये हिमोग्लोबिन किंवा त्या प्लेटलेटपेक्षा बरीचशी इन्फॉर्मेशन असते, पण जस्ट बिकॉज बाहेर अजून 40 जण बसलेले असतात म्हणून आपण लगेच बघतो हिमोग्लोबिन बरं आहे आणि लगेच त्याला बाहेर पाठवतो. प्लेटलेट बरं आहे लगेच त्याला बाहेर पाठवतो. यू जस्ट स्पेअर 10 seconds with that CBC and you will get much more information about that. त्याच्यामुळे कम्प्लीट ब्लड काउंट, लेट्स रीड इट कम्प्लिटली. सगळ्या गोष्टी बघूयात ना त्यामध्ये, कारण की याच्यामध्ये बऱ्याचशा सेल्स आहेत की ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं जास्त गरजेचं आहे, बऱ्याच गोष्टी माहीत असणं जास्त गरजेचं आहे आणि त्यावरूनच टाइमली रेफरल ठरतं. बऱ्याचदा असं होतं पेशंट आपल्याकडे येतो, आपल्याकडून CBC पाहिला जात नाही आणि तो आजार पुढच्या स्टेजला जाऊन नंतरच तो सुपर स्पेशालिटीपर्यंत किंवा फिजिशियन लेवलपर्यंत पोहोचतो, जस्ट बिकॉज द प्रायमरी CBC वॉज इग्नोर्ड. आणि तसं होऊ नये, टाइमली रेफरल व्हावं म्हणून आपण त्या CBCला थोडं व्यवस्थित बघितलं पाहिजे. हे एक रॅन्डम CBC जे मला मिळालं मी ते टाकून दिलं. त्याच्यामध्ये हे पॅरामीटर्स असतात. हिमोग्लोबिन एक पॅरामीटर आहे आणि त्याचे अजून 2 पॅरामीटर म्हणजे हिमॅटोक्रिट आणि RBC काउंट. दिज आर वन अँड द सेम. त्यामुळे जर हिमोग्लोबिन एखाद्याचं 5 आहे तर त्याचा RBC काउंट सुद्धा कमीच असला पाहिजे सहसा तरी. त्याच्यावर हिमॅटोक्रिट सुद्धा ठरतं, त्याच्यावर PCV सुद्धा ठरतं. दिज आर वन अँड द सेम. त्या RBCचे अजून इंडायसेस असतात, MCV, MCH, MCSC. त्यातलं MCV हे खूप इम्पॉर्टंट, कारण की त्यावरून ठरतं मायक्रोसायटिक, मॅक्रोसायटिक किंवा नॉर्मोसायटिक ॲनिमिया. त्यानंतर येतं WBC काउंट. त्याच्यामध्ये DLC दॅट इज डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट इज द सेकंड पार्ट ऑफ इट, इन विच कम्स द न्यूट्रोफिल, लिम्फोसाइट, मोनोसाइट, इओसोनोफिल्स आणि लास्ट कम्स द प्लेटलेट काउंट. हे युज्युअल आपल्याकडे जे 3 पार्ट पॅरामीटर जे मिळतात, 3 पार्ट कुल्टरमध्ये जे मिळतात ते हे पॅरामीटर असतात. आता नवीन 5 पार्ट कुल्टरमध्ये बऱ्याचशा ॲडिशनल गोष्टी सुद्धा येतात, पण जनरल प्रॅक्टिसच्या लेवलवर किंवा रुटीन पेशंट बघताना 3 पार्ट कुल्टर इज गुड इनफ टू डिसाइड व्हॉट नीड्स टू बी डन फॉर दॅट पर्टिक्युलर पेशंट. प्रॉब्लेम हा आहे की आपण भारतात बरंच पुढे चाललोय, मंगलयान वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, आपण जगाशी टक्कर द्यायला उभे आहोत, आपण डेव्हलपिंग करून डेव्हलप नेशनकडे चाललोत. पण अनफॉर्च्युनेटली दिस इज द सिनॅरिओ विच ऑल ऑफ अस शुड बी व्हेरी 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 शेमफुल. 1 out of 2 इंडियन प्रेग्नंट वुमेन इज ॲनिमिक. म्हणजे ऑलमोस्ट 50% फिमेल ज्या प्रेग्नन्सीसाठी जातात त्या ॲनिमियाग्रस्त आहेत. आणि या सगळ्याचं कारण खरंच आपण सगळे आहोत, बिकॉज वी जस्ट इग्नोर दॅट. 9 हिमोग्लोबिनला आपण नॉर्मल समजतो, फिमेलचं कमीच असतं. हाऊ लॉजिकल दिस कॅन बी? कसं कमी असू शकते? शी हॅज टू हॅव द हिमोग्लोबिन ऑफ 12-13. आपल्या घरी आपण संध्याकाळी लेट आल्यानंतर जर बायको किरकिर करते, हिमोग्लोबिन चेक करायलाच पाहिजे तिच्या डोक्याला ऑक्सिजनचं थोडं प्रमाण कमी जाते, त्यामुळं आपल्या नॉर्मल गोष्टी सुद्धा तिला चीड येते असं होतात. तिचं हिमोग्लोबिन 14 करा, बघा ती कशी इग्नोर करते तुमच्या क्रिकेट मॅच पाहण्याला, बघा ती कशी इग्नोर करते तुमच्या 11 वाजता येण्याला सुद्धा. ते खूप महत्त्वाचं आहे. बट वी जस्ट टेक इट फॉर ग्रांटेड. 9 आहे असेलच नॉर्मल, तसं नाहीये. वी हॅव टू मेक दिस
मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली ॲज हेमॅटॉलॉजिस्ट सप्टेंबर 2017ला आणि नोव्हेंबर 2017च्या टाइम्स ऑफ इंडियाच्या फर्स्ट पेजवर हे आर्टिकल आलं होतं. 51% ऑफ इंडियन वुमन इन रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आर ॲनिमिक. ॲनिमिया हा झाला रोग आणि त्याच्या आधी येतं आयर्न डिफिशियंट हेमॅटोपोएसिस आणि त्याच्या आधी येतं आयर्न डिफिशियन्सी. जर फक्त आयर्न डिफिशियन्सी जर मोजलं तर हा आकडा कदाचित 90% वर जाईल, इतकं जास्त डेफिशिट आहे. आणि त्याचं कारण आहे आपलं डाएट किंवा आपला त्याच्याकडे असणारा इग्नोरन्स. आपल्याला सहजच बेसन आवडतं ज्यात काहीच नाही, आपल्याला सहजच लोणचं आवडतं ज्यात काहीच नाही, आणि त्यामुळे कदाचित आपल्या डाएट डिफिशियन्सीमुळे आपला ॲनिमिया असाच राहून जातो. बट वी हॅव टू मेक शुअर दॅट वी काउन्सिल, वी एज्युकेट द सोसायटी हाऊ टू टेक प्रॉपर फूड, हाऊ टू कॉम्बॅट दिस ॲनिमिया. जर ॲनिमिया जर व्यवस्थित झाला तर बरेच प्रश्न आपले सुटतील. जगाच्या मॅपवर आपण जर बघितलं तर आपण व्हेरी सिव्हिअरच्या कॅटेगरीमध्ये जातो. म्हणजे बाकी जग बऱ्यापैकी आता पिंक होत चाललंय, पण अजून आपण त्या रेड न दाखवता त्याला कदाचित व्हाईट दाखवायला होता असं वाटतं मला, रेड बिंग मोर ब्लड. पण आपण खरंच व्हेरी सिव्हिअर ॲनिमियाच्या स्टेजमध्ये सध्या आहोत. ॲनिमिया इज व्हेरी कॉमन. आता थोडंसं ॲनिमियाबद्दल बोलूया. युजली ते डायमॉर्फिक ॲनिमिया असतं. म्हणजे असं होत नाही सहसा की एखाद्याला खाण्याच्या कमतरतेत फक्त लोहाचंच प्रमाण कमी मिळालं आणि व्हिटॅमिन B12ची डाएट व्यवस्थित असली. त्यामुळे सहसा तरी आपल्या देशात जर एखाद्याला ॲनिमिया असेल, बेसिकली वी हॅव टू ट्रीट देम बाय बोथ व्हिटॅमिन B12 अल्सो अँड आयर्न अल्सो. बऱ्याचदा तो एक प्रश्न येतो विचारण्यात की सर मग त्यांना इव्हॅल्युएट कसं करावं. CBC पाहिल्यानंतर जर समजा एखाद्याचं MCV हे 60च्या किंवा 70च्याही खाली असेल, इट इज मायक्रोसायटिक ॲनिमिया अँड हाय लाईकली चान्स दॅट दिस इज बिकॉज ऑफ आयर्न डिफिशियन्सी अनलेस एनिथिंग रेअर इज देअर. कारण की 90% जर आपण प्रमाण म्हणतोय तर काही हरकत नाही. जर आपण असंच ओरोफोरेक्स्टी त्यांना लिहून दिलं किंवा असंच फिल्फोरेक्स्टी त्यांना लिहून दिलं तर इट विल रीच द डायरेक्ट टार्गेट, काही अडचण नाही. त्यामुळे त्याच्या तपासण्या करण्यात बराचसा खर्च होतो आणि तपासणी 900 रुपयाची झाल्यामुळे पेशंट 70 रुपयाच्या गोळ्या घेत नाही, अशी अडचण होते. त्यापेक्षा बेटर यू स्टार्ट विथ ओरोफोरेक्स्टी इफ यू फील दॅट येस मायक्रोसायटिक ॲनिमिया आहे. सोबत विटकोफॉल 60 रुपयाचं इंजेक्शन आहे. त्याची व्हिटॅमिन B12ची 1200ची तपासणी करण्यापेक्षा आय प्रिफर टू गिव्ह 60 रुपीज विटकोफॉल टू देम. 5 इंजेक्शन घेतले त्याने व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ॲसिड आणि आयर्न सुद्धा कव्हर होईल. जर समजा नॉर्मोसायटिक ॲनिमिया असेल अशा वेळेस थोडीशी वरी असते, पण तरी सुद्धा भारतात मी जसं बोललो डायमॉर्फिक ॲनिमिया बऱ्याचदा असतो. त्यामुळे व्हिटॅमिन B12च्या कमीमुळे काही असतात मॅक्रोसाइट्स आणि लोहाच्या कमतरतेमुळे काही असतात मायक्रोसाइट आणि MCV येऊन जातं 84. आपलं वाटतं नॉर्मोसायटिकच आहे. नॉर्मोसायटिक जस्ट बिकॉज इट इज डायमॉर्फिक ॲनिमिया. यू ट्रीट देम विथ व्हिटॅमिन B12 अँड आयर्न. इफ इट इज नॉट रिस्पॉन्डिंग देन यू मे रेफर देम टू सम अदर इव्हॅल्युएशन. काही इव्हॅल्युएशन लागतं का ते बघण्यासाठी. पण प्रायमरी लेवलवर आपल्याला त्याला ट्रीट करता आलंच पाहिजे. हे झालं आपल्या औषध देण्याबद्दल. बऱ्याचदा आपण त्यांना काही गोळ्या देऊन व्हिटॅमिन देऊन करतो कव्हर, पण दॅट इज नॉट द अल्टिमेट मॅनेजमेंट. अल्टिमेट मॅनेजमेंट इज ऑफ द कॉज, बिकॉज ॲनिमिया इज मॅनिफेस्टेशन ऑफ समथिंग एल्स. त्याच्या काहीतरी कारणामुळे त्याला ॲनिमिया झाला. जसं रिनल फेल्युअर झाला म्हणून ॲनिमिया झाला, हार्ट फेल्युअर झाला म्हणून ॲनिमिया झाला, कुठेतरी काही ब्लिडिंग आहे म्हणून ॲनिमिया झाला, डाएटमध्ये मॉडिफिकेशन लागतं म्हणून ॲनिमिया. त्यामुळे त्याची पण इच्छा असते. म्हणजे इव्हन आमच्याकडे तर ब्लड कॅन्सरचा पेशंट आहे विच इज नॉट क्युरेबल ॲट ऑल. 80 वर्षाचा बाबा आहे. त्याच्यानंतर शेवटी सगळी काउन्सिलिंग झाल्यानंतर नातेवाईक विचारतात सर काही पथ्य पाणी आहे का. म्हणजे आपल्याकडे डाएटची काउन्सिलिंग खूप महत्त्वाची. मी तर एवढंच म्हणतो 15 दिवस उरले, जे आवडेल ते खाऊ द्या. कशाला त्याला पथ्य पाणी. परत त्याची इच्छा असेल गुलाबजामुन खायची, तुम्ही गुलाबजामुन देणार नाही बाबाला, पुढच्या जन्मात परत जन्म घेऊन येईल गुलाबजामुनसाठी, त्यापेक्षा दिलेलं बरं. म्हणून आपल्याला ती डाएटची काउन्सिलिंग त्यांची करता येणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि लेट मी टेक दिस अपॉर्च्युनिटी ऑन दिस डायस की मी एक्झॅक्टली लोकांना काय बोलतो बोलताना. सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हिटॅमिन C सुद्धा त्यामध्ये असणं. बऱ्याचदा काय होतं आपण त्यांना देताना प्रिस्क्रिप्शन सुद्धा म्हणजे हाऊ आयर्न इज ॲब्झॉर्ब ते जर आपण ओळखलं तर त्याच्यानुसार आपण त्यांची डाएटची काउन्सिलिंग करू शकतो. आपलं रुटीन प्रिस्क्रिप्शन असं असतं, दिलं एखाद्याला ओरोफोरेक्स्टी, रॅबेप्रेझॉल, कॅल्सिमॅक्स. आता त्या आयर्नला ॲब्झॉर्ब करण्यासाठी जे ॲसिड लागत होतं ते त्या रॅबेप्रेझॉलमुळे झालं गायब, आणि जे काही थोडंफार आयर्न ॲब्झॉर्ब होतं ते कॅल्शियम बरोबर चिलेट होऊन तेही गेलं मातीत. म्हणजे झिरो बॅलन्स, काहीच उरलं नाही त्या पेशंट. त्याची गरजही नव्हती अशी रॅबलेटची, पण असंही आपल्या अर्ध्या भारतात पोटाचा त्रास असतोच प्रत्येकाला. पोट काही मोकळं होत नाही, त्यामुळे रॅबेप्रेझॉल सगळ्यात जास्त जगात आपणच खातो. त्यामुळे ते एक करणं गरजेचं आहे की आपण कॅल्शियम किंवा अँटॅसिड याच्यासोबत देणं बिलकुलच टाळलं पाहिजे. इव्हन कॅल्शियम देण्याची आवश्यकता वाटली तर सकाळी उपाशी पोटी लोहाचं
किंवा आयर्न प्रिपरेशन दिलं पाहिजे आणि दुपारी जेवणानंतर किंवा संध्याकाळी वगैरे कॅल्शियम दिलं पाहिजे. इट हॅज टू ॲटलिस्ट हॅव 2 hours गॅप. ते महत्त्वाचं आहे. विटॅमिन सी खूप महत्त्वाचं आहे याच्यासाठी. त्यामुळे सांगताना मी सहसा तरी लोकांना सांगतो की प्रत्येक भाजीमध्ये आपण लिंबू पिळण्याची किंवा प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो टाकण्याची जर सवय ठेवली. टोमॅटो जस्ट बिकॉज इट लुक्स रेड दॅट डझंट मीन दॅट इट कंटेन्स मोर आयर्न. इट कंटेन्स विटॅमिन सी. इवन बीट फॉर दॅट मॅटर. आपल्याला वाटतं की बीट खाल्लं म्हणजे भरपूर रक्त वाढेल. जीभ होते लाल, रक्त तेवढंसं लाल त्याने होत नाही. त्यात विटॅमिन सी असतं. त्यामुळे त्याच्याबरोबर जर आपण बाकी सगळं घेतलं, जसं की काकडी बीट आहे किंवा आपलं गाजर बीट आहे, असं जर घेतलं तरच त्याचा काही उपयोग आहे हे त्यांना सांगणं गरजेचं पडतं. चहा एक आपल्याकडे खूप जास्त आहे. आपण चहा पोहे किंवा मटकी पोहे असंच असतं. सकाळी चहा नाश्ता हाच प्रकार असतो. त्यामुळे आपण एकदम हेल्थ कॉन्शियस होऊन मटकी खातो, पण त्याच्यासोबत 1 कप चहा घेऊन पुन्हा त्या टॅनिक ॲसिडने त्या लोहाचं प्रमाण 0 करून टाकतो. त्यामुळे त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं पाहिजे चहाचं प्रमाण कमी असावं आणि जेवणाच्या 1-2 तासानंतरच चहा घेतला पाहिजे. मग आपण चहा बंद करतो पण तो सोबत दूधही घेतो. मग दुधामध्ये कॅल्शियम असतं. त्यामुळे दूध सुद्धा किंवा चहा किंवा दूध हे 2 तासानंतर घेतलेलं बरं. बाकी सांगताना पोळी किंवा भात कमी असावा, वरण किंवा भाजी जास्त असावी. हिरव्या रंगाच्या सगळ्या भाज्या खूप चांगल्या आहेत. ड्रायफ्रूट सगळेच ब्लॅक कलर ड्रायफ्रूट जे आहेत, डेट्स पासून तर अंजीर पासून तर मनुक्यांपर्यंत हे सगळे खाल्ले पाहिजे. या गोष्टींची काउन्सिलिंग मी त्यांना करतो. डिवर्मिंग पण खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपल्या रुटीनमध्ये आपल्याकडे इतकी धूळ इतकी घाण आहे की आपल्याकडे सहजच प्रत्येकाला अँटी हेल्मिंथिक मध्ये घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ते एक महत्त्वाचं असतं. काही जणांना खूप जास्त ॲसिडिटी असते. अशा लोकांना आम्ही युजली एच पायलोरीची ट्रीटमेंट सुद्धा देतो. एच पायलोरी इज गुड एजंट विच अफेक्ट्स द आयर्न ॲब्झॉर्प्शन आणि आयर्न डिफिशियन्सीचा मोस्ट कॉमन कॉज सुद्धा तो आहे भारतात. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट कधी कधी गरज पडते. पण मोस्ट ऑफ द टाइम ओरोफर एक्सटी वन्स डेली. बऱ्याचदा आपण काय करतो, ओरोफर बरोबर ते रॅबेपेराझोल ते जातं, बाईला परत फरक पडत नाही. आपण त्याला म्हणतो बीडी घे, मग आपण म्हणतो TDS घे, आणि मग आपण म्हणतो आता तू काहीतरी खा दुसरंच. पण त्याने काही उपयोग नाही. वन्स डेली इज गुड इनफ. त्याच्यापेक्षा जास्त घेऊन त्याचा सहसा तरी फायदा काही होत नाही. बिकॉज जर जास्त दिलं तर इट अफेक्ट्स द आयर्न ॲब्झॉर्प्शन फ्रॉम युअर गट बिकॉज ऑफ फीडबॅक मेटाबॉलिझम. त्यामुळे वन्स डेली रोज एकदा तेवढी टॅबलेट जर घेतली आणि ती सुद्धा 6 महिने ॲटलिस्ट दिली पाहिजे, त्याची सुद्धा काउन्सिलिंगची गरज असते. ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर युजली रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे येऊ शकतो. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की 90 किलोचं वजन आहे या बाईचं, हिला काय हिमोग्लोबिन कमी असणार आहे. बट वजन आणि हिमोग्लोबिन याचा काही एक संबंध नाही. त्यामुळं मोस्ट ऑफ अस आर आयर्न डिफिशियंट. इवन आपण डॉक्टर पुरुष सुद्धा बऱ्यापैकी आयर्न डिफिशियंट आहोत, कारण की आपल्याला वेळ होऊन जातो. आपल्यासाठी बायको थकून गरम स्वयंपाक काय देऊ शकत नाही. आपण खिचडी खाऊन झोपून जातो. अल्टिमेटली वी आर ऑल्सो आयर्न डिफिशियंट. सो एव्हरीवन हॅज टू चेक फॉर आयर्न डिफिशियंट. एव्हरीवन हॅज टू टेक द प्रॉपर डाएट. बऱ्याचदा आपल्या ओपीडीमध्ये येणाऱ्या बाकीच्या महिला आहेत, जबान पे काटे आरे, मिठा दर्द, अशा प्रकारच्या ज्या असतात ना, त्यांना सुद्धा कुठेतरी लोहाचं प्रमाण कमी असेल. बरं, आपल्याला बऱ्याचदा वाटतं की ती फंक्शनल आहे, हिस्ट्रिक आहे, शेजारच्या बाईबरोबर भांडण झालं म्हणून येते. तसं न समजता जर तिला आपण काही ओरोफर एक्सटी जर दिलं, इट विल हेल्प इन हर लाईफ फॉर शुअर. कारण की या लोहाचे बरेचसे वेगवेगळे रोल आहेत. फिजिकल परफॉर्मन्स, कॉग्निटिव्ह फंक्शन, रेस्टलेस लेग, इम्युन फंक्शन. दोज हू गेट रिपीटेड इन्फेक्शन दे कॅन ऑल्सो बी आयर्न डिफिशियंट. दॅट इज वाय दे आर गेटिंग रिपीटेड इन्फेक्शन. दॅट इज अ प्रूव्हन थेअरी. कारण की त्या लोहामध्येच मॅक्रोफेज ॲक्टिव्हिटीसाठी लागणारे सुपर ऑक्साईड वगैरे त्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे आपण जर एखाद्याला ओरोफर एक्सटी किंवा आपण जर एखाद्याला आयर्न पिल्स देतोय, दॅट डझंट मीन दॅट वी आर जस्ट आला उपडेल म्हणून काहीतरी लिहून दिलं. वी आर हेल्पिंग दॅट पर्सन. आणि जर आपण त्या गोष्टीची सवय ठेवली तरच आपण त्या 51%ला 5.1 आणि 5.1ला लवकरच 0.51% करून डेव्हलप नेशन म्हणून पुढे जाऊ शकू. पण हे झालं रुटीन होणारं. पण कधी कधी काही अवघड किंवा विचित्र केसेस आपल्याकडे येतात. क्विकली 1 किंवा 2 केसेस घेऊन मी फायनल मोडवर जाईल. मी जेव्हा सुरुवात केली प्रॅक्टिसला त्यावेळेस पहिल्या आठवड्यातच हा बाबा आला होता. जैन माणूस, 51 वर्षीय, फ्रॉम अकोला. रिफ्रॅक्टरी आयर्न डिफिशियन्सी, प्रॉपर आयर्न डिफिशियन्सी ॲनिमियाच. फेरिटिन खूपच कमी होतं त्याचं. आणि बऱ्याच हॉस्पिटलला दाखवून बरीच मोठी फाईलचा गठ्ठा घेऊन माझ्याकडे आला. म्हणे सर माझं काही हिमोग्लोबिन वाढत नाही. हे त्याचं CBC होतं, 7.6 हिमोग्लोबिन विथ 74 MCV, ऑल अदर पॅरामीटर्स बिईंग नॉर्मल. अशा वेळेस मी म्हटलं परत एकदा तुझं पेरिफेरल्स मीटर बघायला लागेल, रक्त घ्यावं लागतं. तो चिडला माझ्यावर. म्हणे सर खूप झाले ब्लडचे रिपोर्ट, यातून काय काढायचं ते तुम्ही काढा, मी काही पुन्हा ब्लड देणार नाही. मग मी त्याला म्हटलं लेट्स गो फॉर स्टूल एक्झामिनेशन रादर दॅन ब्लड एक्झामिनेशन. आम्ही त्याचं स्टूल एक्झामिनेशन केलं. स्टूल फॉर अकल ब्लड पॉझिटिव्ह. 1.5 वर्षापासून फिरतोय. दर एप्रिलला ब्लड लागतं असं त्याचं म्हणणं असायचं. त्याचा एप्रिलवर डाऊट होता. त्याला वाटतं सर एप्रिल महिन्यात काहीतरी भुताटकी होते मला ब्लड लागतं. तो एप्रिल महिन्यात 3 ब्लड घ्यायचा, हिमोग्लोबिन 11 व्हायचं, पुन्हा वर्षभर थोडं ट्रिकल चालायचं, पुन्हा आला एप्रिल, आलं भूत, कमी झालं हिमोग्लोबिन,
परत तो ॲडमिट व्हायचा, परत 3 ब्लड घ्यायचा. असं सलग 2 वर्ष चाललं आणि या एप्रिलमध्ये तो माझ्याकडे आला. त्यामुळे त्यावेळेस सापडलं स्टूल फॉर अकल ब्लड पॉझिटिव्ह. वी डिड द एंडोस्कोपी. त्याला मोठा अल्सर होता, विच वॉज अल्सरेटिंग ग्रोथ, विच वॉज कार्सिनोमा अँड फाउंड टू बी ॲडेनोकार्सिनोमा ऑफ इंटेस्टाईन, ऑलरेडी मेटास्टासाइड्स. आणि पुढच्या एप्रिलपर्यंत तो काही आपल्यासोबत राहिलाच नाही. बऱ्याच दिवसापासून फिरत होता, बट जस्ट बिकॉज नो वन बॉदर टू सी द कॉज. आहे लोहाचं प्रमाणच कमी, पण कधी कधी आपल्याला आपल्या डाएट किंवा बाकीच्या बियॉन्ड सुद्धा जाऊन बघणं गरजेचं पडतं, जस्ट टू गिव्ह यू द हेड्सअप. अशा प्रकारची केस. दुसरी एक केस होती रेफ्रॅक्टरी मेगलोब्लास्टिक एनिमिया, MCV 130, 7 ICUत ॲडमिट राहिली. दरवेळेस ब्लड मिळतं विटकोफॉल, ब्लड मिळतं विटकोफॉल, अशा प्रकारे काम चालू. आणि कन्सिडर टू बी व्हायरल हेपॅटायटिस ऑल्सो बिकॉज LFTs वर डिरेंज्ड. जर समजा ॲनिमिया असेल, LFT डिरेंज असेल, इट कॅन बी ऑटोइम्युन हेमॅलिटिक ॲनिमिया. तिच्या पेरिफेरल स्मिअरमध्ये बऱ्यापैकी अग्लुटिनेशन होतं, रेटिक काउंट वॉज हाय. वेन शी केम हिमोग्लोबिन वॉज सच अ लो, म्हणजे ऑलमोस्ट 1.7 हिमोग्लोबिन होतं. शी वॉज अबाउट टू डाय अँड देन इट फाउंड टू बी अग्लुटिनेशन आहे. स्टेरॉइड दिले, शी इम्प्रूव्ड लाईक एनिथिंग. आता मागच्या साली ती हिमोग्लोबिन 14.7 होतं तिचं. इट इज व्हेरी फॅन्टॅस्टिक डिसीज टू ट्रीट, बट टाइमली डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचशा अशा CBC मधल्या गोष्टी असतात. जर फक्त MCV कमी आहे किंवा MCV वाढलेला आहे, मॉडरेट माइल्ड ॲनिमिया आहे, यू कॅन ट्रीट ॲट युअर ओन लेवल प्रोव्हाइडेड CBCचे बाकी पॅरामीटर नॉर्मल आहेत. जर थोडंफार इकडे तिकडे असेल किंवा फ्रँक पॅनसायटोपेनिया असेल, अशा वेळेस कदाचित आपल्याला लवकर रेफर केलं तर जास्त फायद्याचं. बऱ्याचदा हिमोग्लोबिन कमी आहे याच्याकडे लक्ष जातं, पण 18-19 हिमोग्लोबिन आहे याच्याकडे लक्षच जात नाही. तसाच हा बाबा 43-year-old मेल रेफर्ड बाय न्यूरोलॉजिस्ट बिकॉज ही वॉज फिलिंग डिझी. त्याला थोडंसं जस्ट गरगरल्यासारखंच व्हायचं. 15 दवाखाने फिरला, सगळेजण म्हणायचे तू पाणी जास्त पे, तू नमक जास्त खा, काहीतरी त्याला कारण सांगायचे. कुणी त्याला सिरियसलीच घ्यायला तयार नाही. न्यूरोलॉजिस्टकडे गेला आणि CBC मध्ये लक्षात आलं हिमोग्लोबिन वॉज 18 आणि इट वॉज बिकॉज ऑफ पॉलिसायथेमिया. आय जस्ट ask him to give 1 bag of blood to blood bank. एक बॅग डोनेट करून आला आणि ही वॉज फिलिंग लाईक वाव सर, चरस घेतल्यासारखंच वाटायला लागलं त्याला. कारण की हिमोग्लोबिन जास्त झाल्यामुळे सगळं ब्लड सर्क्युलेशनच स्लो होत होतं. ब्लड थोडं काढून घेतलं, एकदम झट म्हणून छान झाला आणि आता तो एकदम स्टेबल आहे. काहीच करण्याची गरज नाही, फक्त एक ॲस्पिरिन टॅबलेट अँड वन्स इन अ वाईल ही डोनेट्स द ब्लड. दिस इज द ब्युटी ऑफ पॉलिसायथेमिया. लवकर डायग्नोसिस झालं, ही फील्स बेटर. दुसरा एक आजार आहे CML, क्रॉनिक मायलाइड ल्युकेमिया. इथे एक अपॉर्च्युनिटी आहे म्हणून सगळ्याबरोबर सांगतो. आता हेमॅटॉलॉजिकल मॅलिग्नन्सी खूपच ट्रीटेबल आहे. काल परवाचा एक पेशंट गंगाखेडून आला, पॅनिक होऊन एका ICU मध्ये जाऊन ॲडमिट झाला. आय टोल्ड हिम काही पॅनिक होण्याची आवश्यकता नाही, सकाळी या, दिवसभरात तपासणी होतील, संध्याकाळी परत जाल. पण मुलांचं वडिलांवर अत्यंतिक प्रेम, WBC काउंट 1 लाखाच्या वर, घाबरून ICUत ॲडमिट झाले. CML इज सच अ डिसीज नाव ॲज इफ लाईक डायबिटीज किंवा एखाद्या हायपरटेन्शन सारखं. त्यांचा युजली WBC काउंट असा 50-60 हजाराच्या वर असतो. अँड दे हॅव स्प्लिनोमेगॅली, नो ॲनिमिया, नो थ्रोम्बोसायटोपिनिया अँड दे आर व्हेरी ट्रीटेबल बिकॉज WBC जर वाढलेला असेल, त्याच्यामध्ये शिफ्ट टू लेफ्ट असेल, तर इट इज बिकॉज ऑफ ट्रान्सलोकेशन ऑफ 9 and 22 क्रोमोझोम. एक टॅबलेट इमॅटेनिब विच ऑलमोस्ट क्युअर्स द डिसीज. लाईफ लॉंग फक्त एक गोळी घेणे. ब्लड कॅन्सर असून सुद्धा आता करोडो पेशंट असे आहेत जगभर जे या गोळीवर आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं आयुष्य चालू आहे. त्यामुळं अशा लोकांना लवकर ट्रीट करणं किंवा अशा लोकांपर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे थ्रोम्बोसायटोपेनिया, पण त्यासाठी कदाचित वेगळी CMEs घेणं गरजेचं असेल असं वाटतं मला, बिकॉज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टॉक ऑन थ्रोम्बोसायटोपेनिया जस्ट क्विकली. पण बऱ्याचदा पेरिफेरल स्मिअर बघणं खूप गरजेचं पडतं. एक डॉक्टरच BHMS लोणारचे प्लेटलेट काउंट सहज काही कारणासाठी केला गेला, प्लेटलेट काउंट 8,000 10,000 असाला. खूप पॅनिक सिच्युएशन, अर्जंट गाडी करून माझ्याकडे आले. सरांना म्हटलं सर एक ब्लड चेक. नाही सर मी बोन मॅरो सोडायला किती घेता ब्लड, आता 4 CBC झाले, 4 CBC मध्ये 8-8 हजार प्लेटलेट काउंटच्या खालीच आहे, तुम्ही करणार काय. म्हटलं तरीही एक हिमोग्राम बघू द्या. हिमोग्राम बघितलं, दिस वॉज द सीन. प्लेटलेट क्लम्पिंग होती, EDT इंड्युस्ड. परत डबल ब्लड घ्यावं लागेल म्हटलं, मग तर अजूनच चिडला. म्हटलं सर तुमचा प्लेटलेट काउंट नॉर्मल येईल, 3.5 लाख असेल. सायट्रेटमध्ये चेक केलं, प्लेटलेट काउंट वॉज 3.5 लाख. सो EDT induced platelet clumping is very common. Rather than seeing the platelet count, one must have to see the clinically. Clinically जर काही सिम्पटम नसतील तर आपण त्या प्लेटलेट काउंटला बघून एकदा पेरिफेरल स्मिअर बघितलं पाहिजे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. मायलोमा हा सुद्धा खूप ट्रीटेबल आजार आहे. ओल्ड एज असेल, किडनी प्रॉब्लेम असेल, ॲनिमिया असेल, बोन फ्रॅक्चर असतील तर मायलोमा कॅन बी अ प्रॉब्लेम अँड वन मस्ट इव्हॅल्युएट अँड ट्रीट देम अर्जंटली. शेवटचं
थोडक्यात घेतो. दिस इज 13 जानेवारी 2020 दिव्य मराठी पेपर. त्यामध्ये त्यांनी असं मांडलं होतं, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी 20 लाख रुपये खर्च आणि मुंबई आणि पुण्यालाच ही शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. हे आपल्या मराठवाड्यातलंच अनफॉर्च्युनेटली आलेलं पेपरमधली न्यूज आहे. आणि मागच्या 2.5 वर्षापासून आम्ही इथे 25 बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले. अनफॉर्च्युनेटली वी फेल टू टेल टू द पब्लिक और रीच टू द पब्लिक दॅट वी आर डुईंग बोन मॅरो ट्रान्सप्लांट. पण लवकरच या सगळ्या गोष्टी अजून पब्लिकपर्यंत पोहोचतील. हे MIT हॉस्पिटलमधलं बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट आहे. मागच्या 2 महिन्यात आम्ही इथे 4 बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि अगोदर MGM मध्ये 21 असे टोटल 25 बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले. दीज आर हेपा फिल्टर्ड रूम. अशा प्रकारचं ट्रान्सप्लांट युनिट कदाचित भारतात फक्त MIT मध्येच असेल इतकं चांगलं आहे. दिस मच इज द हेपा फिल्टर्ड क्वालिटी. आणि आतापर्यंत आम्ही खूप चांगल्या हे 4ही बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे पेशंट विदाऊट इन्फेक्शन निघू शकले. एकालाही अँटीबायोटिक सुरू करण्याची गरज पडली नाही. इतका चांगला त्याचा इफेक्ट राहिला. दिस इज आवर टीम ट्रेन नर्सेस. पुढच्या महिन्यात वेल्लोरला ट्रेनिंगसाठी काही नर्सेस जात आहेत. वी आर रुटीनली डुईंग बोन मॅरो ट्रान्सप्लांट. इवन वी हॅव डन वन फर्स्ट हाफ मॅच बोन मॅरो ट्रान्सप्लांट, ज्याच्यामध्ये HLA मॅच नव्हता बहिणीचा आणि त्याचा, पण त्याच्या कॅन्सरसाठी त्याला करणं गरजेचंच होतं. अँड इट वॉज डन सक्सेसफुली. दॅट पेशंट हॅज कम्प्लिटेड 1 year ऑफ transplant. We have removed his Hickman line and he is absolutely perfect fine. ती पहिली केस होती महाराष्ट्रातली की मेडिकल कॉलेजमध्ये एखाद्या अशा प्रकारचा हाफ मॅच बोन मॅरो ट्रान्सप्लांट व्हायला लागेल. तिथे 20 लाख खर्च मांडलाय. आम्ही मुंबई किंवा पुण्याच्या कंपॅरिझनमध्ये खूपच कमी खर्चात हे करतो. युजली इथे खर्च 5 ते 7 लाखापर्यंत जातो आणि तोही पैसा बऱ्यापैकी चीफ मिनिस्टर रिलीफ फंड, प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड, करो ट्रस्ट, सिद्धिविनायक, फैजे आम ट्रस्ट अशा ठिकाणांवरूनच वापरला जातो. आत्ता ज्या पेशंटचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं गजानन गवळी त्याचं नाव, वसमत बस स्टँडच्या बाजूला तिथे बसून तो चपला शिवतो. त्याच्या वडिलाला जेव्हा म्हटलं की तुमच्या मुलाला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याची गरज पडते, बाबा चक्कर येऊन खाली बसला. म्हणे सर माझ्या मुलाला सायकल सुद्धा मला घेता आली नाही आयुष्यात 2,000 रुपयाची, मी 20 लाख रुपयाचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट कसं करू. त्याचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट सक्सेसफुली झालं सुद्धा. त्याला 6 लाखापर्यंतचा खर्च लागेल असं म्हटलं. त्याने 7.25 लाख रुपये विविध ट्रस्ट करून जमा केले आणि 4 लाखाच्या आत त्याचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुद्धा झालं. ही वॉज सो फॉर्च्युनेट. अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा आता मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात सगळीकडेच उपलब्ध आहेत. आणि या सगळ्या सुविधांचा आपल्याकडे असणाऱ्या सुविधांचा उपयोग जास्तीत जास्त पेशंटपर्यंत पोहोचावा हीच या CME मागची अपेक्षा. परत एकदा प्रायमरी किंवा मुख्य मुद्द्यावर तो CBC हा खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे आणि आपण सगळ्यांनी जर त्या पॅरामीटर्सवर जर जास्त चांगल्या प्रकारे लक्ष दिलं तर कदाचित ती व्हॅल्यू जी आहे 51% ऑफ इंडिया बिंग ॲनिमिक आपल्याला लवकरच ती कमी करता येईल. आज इथून गेल्यानंतर प्रत्येकाने त्याबाबतची काउन्सिलिंग सुरुवात आपल्या बायकोपासून करून करायला हरकत नाही. धन्यवाद. थँक्यू सो मच. नाही पण त्याला पर्याय नाहीच आहे चहा सोडणे. त्याच्यापेक्षा मी तर म्हणेल मस्त गाजर बीटचा ज्यूस प्यायला सुरू करायला पाहिजे. हरकत नाही आहे का नाही. घरी प्रत्येकाने आपल्याकडे ज्यूस बनवणं फक्त हॉटेलमध्येच होतं किंवा एखाद्या ज्यूस सेंटरवरच होतं असं गरजेचं नाही. आपण आपल्या घरी सुद्धा रुटीनली फ्रूट ज्यूस घेऊ शकतो. मी तर म्हणेल गाजर बीटचा ज्यूस सवयच करून टाकावं घरी. जेवण झाल्यानंतर बायकोला आपण 1 ग्लास बनवून द्यायला हरकतच नाही गाजर बीटचा ज्यूस. येस सर. थँक्यू सो मच.